आपण बघत होतो ऑर्डर 6 मध्ये मी 2 पार्ट केलेले आहेत, कारण खूप मोठी ऑर्डर आहे ती. रूल 18 आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये रूल 14 पर्यंत एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता आपण बघूया रूल 14A, ॲड्रेस फॉर सर्व्हिस ऑफ नोटीस. यामध्ये ॲड्रेस हा कसा असला पाहिजे, सर्व्हिससाठी जो ॲड्रेस पार्टी प्रोड्यूस करते तो कसा असला पाहिजे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये ॲड्रेस चेंज झाला तर काय प्रोसिजर आहे, आणि जर ॲड्रेस चुकीचा दिला तर काय होईल, हे सगळं या 14A मध्ये दिले. तर त्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी काय सांगितलेलं आहे सब क्लॉज 1 मध्ये, की एव्हरी प्लिडिंग वेन फाईल्ड बाय अ पार्टी शॅल बी अकंपनीड बाय अ स्टेटमेंट इन द प्रिस्क्राईब फॉर्म. त्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये त्यांनी तो ॲड्रेस दिला पाहिजे प्लिडिंग बरोबर. तर असं वेगळं स्टेटमेंट दिलं पाहिजे, मेमो ऑफ ॲड्रेस दिला पाहिजे. त्यानंतर सेकंडमध्ये त्यांनी सांगितले, समजा जर तो ॲड्रेस चेंज झाला, सच ॲड्रेस मे फ्रॉम टाइम टू टाइम बी चेंज बाय लॉजिंग अ कोर्ट अ फ्रॉम ड्युली फिल अप अँड स्टेटिंग द न्यू ॲड्रेस ऑफ द पार्टी अँड अकंपनीड बाय व्हेरीफाईड पिटिशन. समजा म्हणजे प्लेंटिफने ज्यावेळी प्लेंट फाईल केली त्यावेळी डिफेंडंट तिथे राहत होता, पण 2-3 महिन्यांनी त्याला समजलं की डिफेंडंट दुसऱ्या ॲड्रेसवर आहेत असं त्याला बाहेरून समजले आणि त्याला ॲड्रेसही समजलाय. तर मग तो काय करणार, कोर्टात तो ॲड्रेस प्रोड्यूस करणार आणि तो व्हेरीफाईड करणार. इट शॅल अकंपनीड बाय अ व्हेरीफाईड पिटिशन. म्हणजे ॲड्रेस चेंज झाले हे तो कोर्टाला सांगणार. द ॲड्रेस फर्निश इन द स्टेटमेंट मेड अंडर सबरूल 1 शॅल बी कॉल्ड द रजिस्टर ॲड्रेस. म्हणजे सबरूल 1 प्रमाणे जो काही ॲड्रेस त्याने प्रोड्यूस केलेला आहे तो रजिस्टर ॲड्रेस म्हटला जाईल, रजिस्टर ॲड्रेस ऑफ द पार्टी. आणि तो चेंज होणार नाही जोपर्यंत नवीन ॲड्रेस पार्टी देत नाही, तोपर्यंत तो चेंज होणार नाही. म्हणजे बघा, तुम्ही जो ॲड्रेस दिले त्यात समन्स झालं, जजमेंटला आली मॅटर, एक्झिक्युशन, डिक्री, या सगळ्या गोष्टी आल्या. मग ज्या दिवशी तो ॲड्रेस दिले त्या दिवसापासून 2 वर्षापर्यंत किंवा हायकोर्ट अमेंडमेंटमध्ये 6 वर्ष दिले, तोपर्यंत दोन्ही पार्टीज नवीन ॲड्रेस देत नाही, तोपर्यंत तोच ॲड्रेस हा रजिस्टर ॲड्रेस म्हणून मानला जाईल. त्यानंतर सर्व्हिस ऑफ एनी प्रोसेस मे बी इफेक्टेड अपॉन अ पार्टी ॲट हिज रजिस्टर ॲड्रेस. आणि त्याच्या रजिस्टर ॲड्रेसवर सर्व्हिस केली जाईल. इन ऑल रिस्पेक्ट ॲज डू सच पार्टी रिसाइडेड. त्याच्यानंतर 5 मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी बघा, समजा जर हा ॲड्रेस इनकम्प्लीट दिला, फिक्टिशियस दिला, वेन द रजिस्टर ॲड्रेस ऑफ द पार्टी इज डिस्कवर बाय द कोर्ट इनकम्प्लीट, फॉल्स, फिक्टिशियस, तर काय होईल, तर प्लेंटिफने जर चुकीचा ॲड्रेस दिला, इन केस ऑफ प्लेंटिफ रजिस्टर ॲड्रेस वॉज फर्निश्ड बाय प्लेंटिफ इज रॉंग, फिक्टिशियस, मग तो प्लेंटिफच्या सूटवर स्टे आणला जाईल. किंवा हायकोर्ट अमेंडमेंटमध्ये म्हटलेलं आहे की रिजेक्शन ऑफ द प्लेंट रिजेक्ट केलं जाईल. त्यानंतर समजा डिफेंडंटनी चुकीचा ॲड्रेस दिला, इन द केस वेअर द सच ॲड्रेस वॉज फर्निश्ड बाय डिफेंडंट, त्याचा डिफेन्स काय केला जाईल, हिज डिफेन्स बी स्ट्रक आउट अँड ही बी प्लेस द सेम पोझिशन ॲज इफ ही हॅड नॉट पुट अप एनी डिफेन्स. आणि पुन्हा त्याला त्याच पोझिशनला आणले जाईल की तो डिफेन्स करू शकणार नाही. वेअर अ सूट इज स्टेड, आणि जर सूट स्टे झाला किंवा डिफेन्स झाला, म्हणजे या दोघांनीही जर चुकीचा ॲड्रेस दिल्यामुळे, इनकरेक्ट ॲड्रेस दिल्यामुळे, फॉल्स ॲड्रेस दिल्यामुळे जर प्लेंटिफचा सूट स्टे झाला, रिजेक्ट झाला किंवा डिफेंडंटचा डिफेन्स स्ट्रकआउट झाला, तर ही ऑर्डर सेट असाइड करण्यासाठी दोघंही कोर्टात एक ॲप्लिकेशन करू शकतात. आणि जर 7 मध्ये त्यांनी सांगितलेले, जर इफ कोर्ट सॅटिस्फाईड, आणि जर कोर्ट सॅटिस्फाईड झालं आणि कोर्टाला समजले की नाही खरंच काहीतरी असं सफिशियंट कॉज होते, सफिशियंट रिझन होते की ते करेक्ट ॲड्रेस प्रोड्यूस करू शकले नाही, किंवा डिफेंडंटला किंवा प्लेंटिफला त्या ॲड्रेसचं नॉलेज नव्हतं, किंवा त्याने जागा सोडली वगैरे, इतरही गोष्टी त्याला माहिती नव्हत्या, तर असे काही सफिशियंट कॉजेस जर कोर्ट सॅटिस्फाय झाले तर कोर्ट काय करणार, जी त्यांनी स्टे ऑफ सूट ऑर रिजेक्शनची किंवा डिफेन्स स्ट्रकआउट करण्याची जी ऑर्डर केली आहे ती सेट असाइड कोर्ट करू शकते. तर हे सगळं सांगितलेलं आहे ऑर्डर 6 रूल 14A मध्ये. त्यानंतर बघा रूल 15, व्हेरिफिकेशन ऑफ प्लिडिंग. सेव एज अदरवाइज प्रोव्हाइडेड बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, एव्हरी प्लिडिंग शॅल बी व्हेरीफाईड ॲट द फूट बाय द पार्टी और बाय वन ऑफ द पार्टीज प्लिडिंग और बाय सम अदर पर्सन प्रूव्ह टू बी द सॅटिस्फॅक्शन ऑफ द कोर्ट टू बी अक्वेंटेड विथ द फॅक्ट ऑफ द केस. म्हणजेच थोडक्यात काय, तर जे काही प्लेंट और WS हे कोर्टात प्रोड्यूस ज्यावेळी प्लेंटिफ और डिफेंडंट करतात त्यावेळी ते व्हेरीफाईड झालं पाहिजे. व्हेरिफिकेशन क्लॉज हा प्लेंट किंवा WSच्या एंडला हवे, आणि त्या व्हेरिफिकेशन क्लॉजमध्ये प्लेंटिफने और डिफेंडंटनी असं म्हटलं पाहिजे की जे काही मी सांगितलेलं आहे, जे काही या पॅरेग्राफमध्ये आहे, वॉट एव्हर 1 to 10, 1 to 3 पॅरेग्राफमध्ये जे काही आहे ते सत्य आहे, आणि जर ते खोटं निघालं तर त्याला मी सर्वस्वी जबाबदार आहे. आणि असं त्यांनी म्हटलं पाहिजे की कोर्ट सॅटिस्फाय झालं पाहिजे की बघा
इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, ॲट द फूट बाय द पार्टी, म्हणजे अगदी मॅटरच्या तळापर्यंत, ऑर बाय वन ऑफ द पार्टीज प्लीडिंग बाय ऑर सम अदर पर्सन प्रूव्ह टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ द कोर्ट, की कोर्ट सॅटिस्फाय झालं पाहिजे की खरंच बाबा हे काही हे त्याने जे मेन्शन केले, हे जे काही त्याने सांगितलेलं आहे पॅरेग्राफमध्ये ते सगळं खरं आहे आणि हे त्याला माहिती आहे, त्याला त्या गोष्टीचं नॉलेज आहे, हे त्याने स्पेसिफाय करायला हवे. म्हणूनच त्यांनी बघा 2 मध्ये काय म्हटले, द पर्सन व्हेरीफाईंग शॅल स्पेसिफाय बाय रेफरन्स टू द नंबर्ड पॅरेग्राफ्स ऑफ द प्लीडिंग व्हॉट ही व्हेरीफाईज ऑफ हिज ओन नॉलेज अँड व्हॉट ही व्हेरीफाईज ऑफ इन्फॉर्मेशन रिसीव्ह अँड बिलीव्ह टू बी ट्रू. म्हणजे व्हेरिफिकेशनमध्ये त्यांना स्पेसिफाय करायचं आहे, काय करायचं की मी जे काही पॅरा 1 to 10 पर्यंत लिहिले ते सगळं सत्य आहे. आणि समजा जर त्याने असं म्हटलं 1 to 3 पॅरा, मग बाकीचं काय खोटं आहे का, नाही. तर हे सगळं त्याला मेन्शन करायचे. त्यानंतर 3 मध्ये सांगितलेलं आहे की हे व्हेरिफिकेशन इट शुड बी साईन बाय द पर्सन मेकिंग इट, ज्याने कोणी हे बनवलेलं आहे, ज्याने व्हेरीफाय केलेलं आहे, व्हेरिफिकेशन केलेलं आहे, म्हणजेच प्लेंटिफ और डिफेंडंट त्यांची सही ही तिथे हवे. बघा, द व्हेरिफिकेशन शॅल बी साईन बाय द पर्सन मेकिंग इट अँड शॅल स्टेट ऑन द डेट, तिथे डेट हवे, अँड द प्लेस आणि कुठल्या कोर्टातलं आहे आणि कुठलं ठिकाण आहे हे सगळं तिथे मेन्शन केलं पाहिजे. अँड इट शुड बी साईन. त्यानंतर रूल 16, स्ट्रायकिंग आउट प्लीडिंग. द कोर्ट मे ॲट एनी स्टेज ऑफ द प्रोसिडिंग ऑर्डर टू बी स्ट्रक आउट ऑर अमेंडेड एनी मॅटर इन एनी प्लीडिंग. म्हणजेच बघा, प्लीडिंगमध्ये प्लेंट ऑर रिटर्न स्टेटमेंटमध्ये जर कोर्टाला असं आढळून आलं की याच्यात काही तथ्यच नाही आहे, प्लेनमध्ये किंवा डब्ल्यूएसमध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्याचा काही संबंधच नाही आहे केस बरोबर, किंवा अननेसेसरी बघा, विच मे बी अननेसेसरी, स्कॅन्डलस, फ्रिव्हिलियस और वेक्सेशियस, किंवा प्लेन दिलेलं आहे, डब्ल्यूएस दिलेलं आहे, व्हेरिफिकेशनच नाही आहे, प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नाही आहे, किंवा काही अशा गोष्टी रिलिव्हंटच नाही आहेत, किंवा ज्याचा कोर्टाशी संबंधच नाही आहे अशा गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, त्या केसबरोबर रिलिव्हन्सी नाही आहे. विच मे ट्रेन टू प्रिज्युडाईज, एम्बॅरेस और डिले द फेअर ट्रायल ऑफ द सूट, किंवा त्यामुळे कोर्टाचा वेळही वाया जातोय, डिले होत आहे सूट प्रोसीड करण्यासाठी. मग असं जेव्हा कोर्टाला आढळून येईल विच इज अदरवाईज अन ॲब्यूज ऑफ द प्रोसेस ऑफ द कोर्ट, ॲब्यूज होत आहे, तर मग अशा वेळी काय करणार, तर कोर्ट स्ट्रायकिंग आउट ऑफ प्लीडिंग, ते प्लीडिंग काय करणार, स्ट्राईक आउट करणार. त्यानंतर बघूया रूल 17, अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग. द कोर्ट मे ॲट एनी स्टेज ऑफ द प्रोसिडिंग अलाउ आयदर पार्टी टू अल्टर ऑर अमेंड हिज प्लीडिंग. म्हणजे कोर्ट कुठल्याही प्रोसिडिंगच्या कुठल्याही स्टेजला, ॲट एनी स्टेज म्हणते, हायलाईट करत आहे, कुठल्याही स्टेजला पार्टीला, आयदर पार्टी म्हणजे प्लेंटिफ और डिफेंडंट त्यांना अलाउ करते अमेंडमेंटसाठी. पण ते अमेंडमेंट कसं पाहिजे, इट शुड बी रिलिव्हंट, म्हणजे त्या अमेंडमेंट बघा, ते अमेंडमेंटचा खरंच ते का प्रॉपर आहे. ॲज सच टर्म्स ॲज मे जस्ट अँड ऑल सच अमेंडमेंट शॅल बी मेड ॲज मे बी नेसेसरी. खरंच ते अमेंडमेंट करणं हे नेसेसरी आहे, आवश्यक आहे. कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ डिटरमाइनिंग द रिअल क्वेश्चन इन कॉन्ट्रोवर्सी बिटवीन द पार्टीज, तरच कोर्ट ते अमेंडमेंट अलाउ करणार, अदरवाईज नाही. म्हणजे समजा प्लेंटिफने ज्यावेळी सूट फाईल केला त्यावेळी त्याच्याकडनं एक डिफेंडंटचं नाव लिहायचं राहून गेलं, मेन्शन करण्याचं राहून गेलं, आणि त्याचा त्या सूटशी, त्या प्रिव्हायसेसशी, त्या केसशी संबंध आहे, तर मग ते अमेंडमेंट ॲप्लिकेशन करणार. आणि जर कोर्टाला खरंच वाटले की हे रिलिव्हंट आहे, सफिशियंट, म्हणजे कोर्ट सॅटिस्फाय झालं, तर मग कोर्ट काय करणार, ती अमेंडमेंट अलाउ करणार. त्यानंतर प्रोव्हाइड जो दिले त्यांनी की प्रोव्हाइडेड दॅट नो ॲप्लिकेशन फॉर अमेंडमेंट शॅल बी अलाउ आफ्टर द ट्रायल हॅज कमेन्स. म्हणजे एकदा का ट्रायल कमेन्स झाली, एकदा का सुरुवात झालेली आहे, तर ॲप्लिकेशन अलाउ करणार नाही. परंतु the court comes to the conclusion, unless the court comes to the conclusion that in spite of the due diligence, म्हणजे जोपर्यंत कोर्टाला असं कन्क्ल्युजन होणार नाही की खरंच बाबा यांनी त्यावेळी खूप प्रयत्न केले विथ ड्यू डिलिजन्स, म्हणजे खूप एफर्ट्स घेतलेले आहेत, पण त्यावेळी त्याला त्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं आणि त्यामुळे तो आता तिथे अमेंडमेंट करतोय, असं जर कोर्टाला समजले, द पार्टी कुड नॉट हॅव रेज द मॅटर बिफोर द कमेन्समेंट ऑफ द ट्रायल. म्हणजे ज्यावेळी ट्रायल सुरू झाली त्यावेळी, ट्रायल सुरू होण्यापूर्वी त्याला या गोष्टीचं नॉलेज नव्हतं, परंतु आता आहे आणि तो अमेंडमेंट ॲप्लिकेशन करतोय, तर मात्र कोर्ट ते ॲप्लिकेशन अलाउ करणार. त्यानंतर बघूया रूल 18, लास्ट रूल ऑफ ऑर्डर 6, फेल्युअर टू अमेंड आफ्टर ऑर्डर. If a party who has obtained an order for leave to amend does not amend accordingly within the time limited for the purpose by the order, or if no time is thereby limited, then within 14 days from the date of the order he shall not be permitted
टू अमेंड आफ्टर द एक्सपायरेशन ऑफ द पिरियड लिमिटेड टाईम. तर मग अमेंडमेंट ॲप्लिकेशन आपण केले. अमेंडमेंट ॲप्लिकेशन कोर्टाने अलाव केलेलं आहे. कोर्ट सॅटिस्फाय झालेले की खरंच हे अमेंडमेंट करणं आवश्यक आहे आणि म्हणून कोर्टाने जे पार्टीने ॲप्लिकेशन केले अमेंडमेंटसाठी ती ॲप्लिकेशन अलाव करून कोर्ट त्यावर ऑर्डर करणार की अमेंडमेंट इज अलाव आणि हे अमेंडमेंट विदिन 14 डेज कोर्टाने दिलेल्या टाईममध्ये ही अमेंडमेंट करणं आवश्यक आहे. परंतु पार्टीनी समोरची पार्टी ते अमेंडमेंट करण्यास फेल झालेलं आहे. त्यांनी ती अमेंडमेंट 14 दिवसात केलीच नाही आहे. तर मग काय करणार? तर जोपर्यंत त्याला टाईम एक्सटेन्शन मिळत नाही तोपर्यंत तो अमेंडमेंट करू शकत नाही. मग तो काय करणार? तर टाईम एक्सटेंड करण्यासाठी कोर्टाकडे पुन्हा ॲप्लिकेशन करणार की मला अमेंडमेंट करणं जमलं नाही तर मला कोर्टाने वेळ वाढवून द्यावा. आणि मग काय, जर सफिशियंट रिझन असेल, सफिशियंट कॉज असेल, कोर्ट सॅटिस्फाय, तर कोर्ट काय करतं त्याचा टाईम ग्रँट करून त्याचं ॲप्लिकेशन अलाव करून अमेंडमेंट अलाव करण्यास सांगते.